शॉकिंग है। फर्स्ट थिंग, इन्वेस्टिगेशन पेपर की बात कर रहा हूं मैं, नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो के इन्वेस्टिगेशन में यह पाया गया आदित्य ठाकरे ड्रग्स के बिजनेस में इन्वॉल्व है। वो डिटेल जो है हमने इसमें दे दी है। आदित्य ठाकरे, डिनो मौर्य, इनके फोन के रिकॉर्डिंग से लेकर समीर खान जो थे, जिनका DAPP नाम का कंपनी है, जिसको ड्रग्स के सिंडिकेट में नारकोटिक्स ब्यूरो ने आरोप अक्यूज बनाया कंपनी को, वो कंपनी के ये जो रेगुलर कनेक्ट वाले लोग हैं, चाहे डिनो मौर्य हो, चाहे सूरज पांचोली हो, चाहे आदित्य ठाकरे हो, और कुछ नाम मैं नहीं ले रहा हूं, थोड़ी देर में मैं कुछ फोटो आपको भेजूंगा, वो आप देख लीजिए। ये एक बहुत बड़ा विषय है। अभी इसका वो जवाब दे, कि सरकार जवाब दे कि जब आदित्य ठाकरे का ड्रग्स के बिजनेस में इन्वॉल्वमेंट आया तो समीर वानखेड़े साहब हो या नारकोटिक्स के और अधिकारी हो, उनको आदित्य ठाकरे को अरेस्ट करने से या उस पर कार्रवाई करने से किसने रोका? उसमें क्या डील हुआ था? कितने करोड़ों का डील हुआ था? ये जवाब परमवीर को अरेस्ट करने मांग रहे, परमवीर को अरेस्ट करने मांग रहे, परमवीर को अरेस्ट करने मांग रहे। यहाँ पर क्या बात हुई? यहाँ पर क्या बात हुई? आपके जॉइंट परमवीर को आप अरेस्ट करने मांग रहे हैं। हाँ भाई, परमवीर यहाँ पर आपकी जॉइंट सीपी से क्या बात हुई? किस तरीके का एक मिनट, यहाँ जॉइंट सीपी से मिला है? जॉइंट सीपी ने कमिश्नर साहब से बात की और उन्होंने बताया कि ये केस में ठीक है, आपके कहने के हिसाब से हम इसको रिसीव कर लेते हैं। कमिश्नर से डिस्कशन करने के बाद हमने कहा यही FIR है, यही गाइडलाइंस। उन्होंने कहा ठीक है, CP साहब ने ओके कह दिया है, उन्होंने रिसीव कर लिया। हमारे हिसाब से FIR हो चुका है और लगा तो बाकी तो चीजें अभी कोर्ट में भी पिटीशन है, इनको कोर्ट में जवाब देना है। अभी इनका जिम्मेदारी है की इसके आगे का प्रोसिजर ये लोग क्या करते हैं। मराठीतून सांगा काय झालं आज तुम्ही इथे क्राईम ब्रांच मध्ये आलात? प्रकरणामध्ये तिची हत्या झाली हा एक आरोप तुम्ही पहिल्या दिवसापासून जो करता आहात, त्या आरोपाला अनुसरून एकतरी पुरावा तुम्ही माध्यमांसमोर आणणार आहात का, की यावरून हे सिद्ध होईल किंवा संशय निर्माण होईल की दिग्गजची हत्या झाली? एकतरी पुरावा तुम्ही माध्यमांसमोर उघडपणे मांडणार आहात का? तुम्हाला पुरावा काय असतो हे पहिले समजून घ्यायला पाहिजे। या मागच्या प्रेस कॉन्फरन्सला पण सांगितलं आणि आता पुन्हा सांगतोय, हे लोक जे नॅरेटिव्ह चालवतात। हा, आणखीन एक गोष्ट ते सांगायच्या आधी आणखीन एक सांगतो मी। मागे नॅरेटिव्ह झालं की 5 वर्षांनी कशी काय जाग आली त्यांच्या वडिलाला, त्या लोकांना पण उत्तर, त्यांच्या अगेन्स्टमध्ये पण कारवाईची मागणी केली आहे। 11 डिसेंबर 2023 ला सतीश साल्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं SITने। त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की हो, केस रिओपन करा आणि आरोपींवर कारवाई करा। 2 वर्ष आधीच बोललेले आहे। हे नॅरेटिव्ह चालवत आहेत असं आणि मिसगाईड करत आहेत, तर त्यांच्यावर पण कारवाई करण्याची मागणी केली आहे। एक दुसरं पुरावा म्हणजे काय असतो, आमच्याकडे आय विटनेस पण आहेत, आम्ही सांगितलं, पण ते आय विटनेस 2 मिनिटाकरता बाजूला ठेवा। 106 ऑफ एव्हिडन्स ऍक्ट आणि बॉम्बे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईननुसार आम्हाला इथे फक्त 2च गोष्टी सिद्ध करायची आहे। एक, दिशाची हत्या झाली त्या दिवशी आदित्य ठाकरे आरोपी तिथं होते की नाही होते, एक, आणि दुसरं दिशाचा जो मृत्यू ते सांगतायत तो मृत्यू हा नॅचरल नाही आहे, त्याच्यात फाऊल प्ले आहे। दोन्ही गोष्टी आम्ही, आणि त्याच्यानंतर 106 नुसार आरोपीची जबाबदारी आहे, त्याने एक्सप्लेनेशन द्यायचं की ती डेथ झाली ती कशी झाली आणि मी तिथे होतो नव्हतो काय झालं। तर आदित्य ठाकरे यांनी जे डिफेन्स घेतला आहे की त्या दिवशी माझे आजोबा वारले होते आणि यातले जे दुसऱ्या आरोपीला मी ओळखत नाही, ते दोन्ही डिफेन्स खोटे निघाले। मोबाईल टॉवर लोकेशनवरून पण खोटे निघाले, त्यांचे आजोबा त्या दिवशी जिवंत होते। तर या सगळ्यावरून खोटा डिफेन्स हाच आरोपीला फाशीची शिक्षा देण्याकरता सबळ पुरावा आहे असं उच्च न्यायालयाचा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे। पण आमच्याकडे भरपूर आय विटनेस आहेत, नावं याच्याकरता सांगत नाही की यांनी या केसच्या संदर्भात 10 विटनेस आयदर गायब झाले